नमस्कार. माय PCMC चॅनलवर आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. आपल्याला आठवतं आहे अण्णा हजारे यांचं आंदोलन दिल्लीतलं, त्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतर झालेली आपची स्थापना आम आदमी पार्टीची. आम आदमी पार्टी यावेळेला पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूकही लढवणार आहे. आज आपल्यासोबत आहेत आपचे शहराध्यक्ष रविराज काळे. नमस्कार रवी. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेली आम आदमी पक्षाची तयारी, भारतीय जनता पक्षाची राजवट, त्यानंतरची प्रशासकीय राजवट, त्याबद्दल त्यांचं मूल्यमापन किंवा त्याबद्दलची त्यांची मतं आणि पिंपरी चिंचवड शहराविषयी असलेलं आम आदमी पार्टीचं विजन. त्या अनुषंगाने अनेक विषयांवर आपण बोलणारच आहोत. तर आपण सुरुवात करूयात. रवीजी, पहिला प्रश्न असा आहे की आम आदमी पार्टी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महापालिका निवडणुकीला सामोरी जाते आहे, तर काय तयारी आहे पक्षाची? आम्ही सर्वसामान्य उमेदवारांना घेऊन किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन या महाराष्ट्रातील सर्वच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जातो आहे. एक आम आदमी पार्टी म्हटल्यानंतर आम आदमीकडं पाहताना एक आम आदमी माणूस म्हणून या गोष्टींकडं पाहिलं जातं. आम आदमीची ताकद ही सर्व स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आम आदमीने जर निवडणूक हातामध्ये घेतली तर मोठ्या मोठ्या निवडणुकांमध्ये सुद्धा बदल घडू शकतो. याची उदाहरणं याच्या अगोदरही घडलेली आहेत. त्याचप्रमाणे आम आदमींना सोबत घेऊन आम्ही या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत या निवडणुकीला सामोरं जातो आहे. यामध्ये भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराचा कळस असेल किंवा प्रशासकांनी त्याच्यावरती आटकेपार झेंडे रोवण्याचं काम या प्रशासकांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून केलं. तर हे सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही पिंपरी चिंचवडमधील मतदारांच्या आमचा एक अजेंडा आणि यांनी केलेला भ्रष्टाचार या गोष्टी घेऊन आम्ही पिंपरी चिंचवडमधील मतदारांना त्यांच्यासमोर जाणार आहोत आणि त्यांना साथ घालणार आहोत की खरंच जर तुम्हाला तुमच्या हक्काचं सरकार जर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हवं असेल तर आम आदमी पार्टीच्या सोबत तुम्ही उभं राहा. आम आदमी पक्षाचा जन्मच मुळात आंदोलनातून झालेला आहे. लोकांचे प्रश्न घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरलात आणि त्यातून लोकांना एक अपेक्षा वाढल्या या पक्षाकडून आणि त्याला दिल्लीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला, ते राजस्थानमध्ये मिळाला, पुढे दिल्लीत त्यांना सत्ता टिकवता आली नाही, अशा अनेक स्थित्यंतरही पक्षाने पाहिलेली आहेत. तर हे करत असताना इथं पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले, कुठल्या विषयांवर तुम्ही हातात घेतले आणि लोकांचा त्याला कसा प्रतिसाद मिळाला? आमचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल साहेब हे वेळोवेळी सांगतात की जर ह्या इतर राजकीय पक्षांनी शिक्षण असेल, रोजगार असेल किंवा आरोग्य व्यवस्था असतील याच्यावरती जर ह्यांनी काम केलं असतं किंवा यांना ह्या सगळ्या गोष्टी मोफत देण्यासंदर्भात किंवा चांगल्या पद्धतीने जर देण्याचं ह्यांनी आश्वासन दिलं असतं किंवा ह्यांनी प्रयत्न केला असता तर आम आदमी पार्टीचा जन्मच झाला नसता. केजरीवाल साहेबांचं धोरण जे आम्ही दिल्लीमध्ये सक्सेसफुल करून दाखवलं, पंजाबमध्ये सध्या आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री आहे, गुजरातमध्ये आमचे 5 आमदार आहेत, गोव्यामध्ये 2 आमदार आहेत आणि जम्मू काश्मीरसारख्या ठिकाणी सुद्धा एक आमचा आमदार आहे. सेम तेच मॉडेल आम्ही या पिंपरी चिंचवड शहरात राबवतो आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता आता आम्ही एक 15 ते 20 दिवसापूर्वी आम्ही 15 उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांचा अक्षरशः एक राऊंड त्यांचा त्या 15 उमेदवारांचा पूर्ण झालेला आहे. आणि ते जेव्हा मतदारांसमोर जात आहेत किंवा पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसमोर जात आहेत तर त्यांना एक जो काही तिकडून प्रतिप्रश्न केला जातो की तुमचं दिल्लीमधलं काम खूप चांगलं आहे, पंजाबमधलं खूप काम चांगलं आहे आणि यावेळी आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं किंवा यावेळेस आम्ही तुमच्यासोबत राहू. जेव्हा तो प्रतिसाद नागरिकांमधून आम्हाला येतो तेव्हा कार्यकर्ते किंवा आमचे जे काही उमेदवार डिक्लेअर केले ते आम्हाला फीडबॅक कळवतात आणि आम आदमी पार्टीविषयी जनसामान्यांमध्ये चांगलं मत आहे. आणि आम आदमी पार्टी यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आमचा मानस आहे की या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर बसवायचा. आणि कार्यकर्त्यांचं जर म्हणाल किंवा संघटनेचं जर म्हणाल तर माझी एक शहराध्यक्ष म्हणून 1 वर्षापूर्वी माझी निवड झाली. त्याच्या अगोदर मी युवकचा पदाधिकारी होतो, युवक शहराध्यक्ष म्हणून पदाधिकारी होतो. या पिंपरी चिंचवड शहरातील बरेचसे प्रश्न मी हाताळलेले आहेत. त्याच्यातला ह्याचा नदी प्रदूषणाचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, कष्टकरी रस्ते सफाई कामगारांचा प्रश्न असेल, सुरक्षा रक्षकांचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आम्ही हाताळलेले आहेत आणि त्याच्यातून अनेक कामगारांना न्याय देखील आम्ही मिळवून दिलेला आहे. आणि आम आदमी केंद्रबिंदू ठेवून
आम्ही येत्या महापालिका निवडणुकांना सामोरं जाऊ आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावरती आम्ही भर देऊ. तरुणांना आकर्षित करण्यासाठी मुख्यतः आपचा बेस आहे तो तरुण हा जास्त आहे. तरुण उच्च शिक्षित वर्ग जो आहे हा आपकडे आकर्षित होता, अजूनही होतोय. त्यासाठी काही वेगळे काही आपण प्रयत्न करीत आहात का? पिंपरी चिंचवड शहराला उद्योगनगरी म्हणून ओळखलं जातं. पण सध्या तरुण मोठ्या बेरोजगार अवस्था आहे. सध्या भाजपने आणि सरकारने त्याचं एक अपयश म्हणेल मी. तरुण हा डाट्यामध्ये कुठेतरी अडकून ठेवला आहे, मोबाईलमध्ये अडकून ठेवला आहे आणि याच्यातून आम्हाला त्यांना कसल्याही परिस्थिती बाहेर काढायचं आहे. ज्याप्रमाणे आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये घोषणा केली की तिथं आम्ही 10,000 आम्ही रोजगार निर्मिती करू, ठीक त्याचप्रमाणे आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा 20,000, कारण की उद्योगनगरी म्हणून आपल्या पिंपरी चिंचवड शहराला ओळखलं जातं, तर 20,000 स्टार्टअपच्या माध्यमातून असेल, इतर गोष्टींच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, तर 20,000 रोजगार आम्ही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये देण्याचा आमचा मानस आहे. आणि महापालिकेमध्ये सत्ता बसताच आम्ही तो एक पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये आम्ही या तरुणांची भरती देखील या पिंपरी चिंचवड शहरात रोजगाराच्या माध्यमातून करू. आम आदमी म्हटल्यानंतर पहिल्यांदा काय पाहिलं होतं की आम आदमीचे उमेदवार हे बलाढ्य नाही आहेत, त्यांच्याकडे पैसा नाही आहे. तर 100% तो क्रायटेरिया आम्ही ठेवला आहे. आम्ही उमेदवार देताना सुद्धा अशा गोष्टी देतोय, अशा गोष्टीत उमेदवारांना देतोय की बाबा तो गुन्हेगार नसावा, त्याची भ्रष्टाचारी कसली पार्श्वभूमी नसावी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची त्याची तळमळ असावी. मग त्याच्यामध्ये तरुणसुद्धा आमच्यासोबत या महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसतील. आता मी सुद्धा एक स्वतः तरुण आहे. मी 28 वर्ष आहे. या दलदलीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की आपण समाजामध्ये वावरत असताना की राजकारण एक दलदल आहे, वाईट आहे, याच्याकडं पाहिलं जातं. पण जेव्हा तरुण या प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेमध्ये येईल, राजकारणात येईल, त्याच्याशिवाय त्याला ते कळणार नाही की इथं अडचणी काय आहेत. आपले प्रश्न जर मांडायचे तर तरुणांचे प्रश्न मांडायचे कुठं. जर आपण पाहिलं तर 75 वर्षाची व्यक्ती पंतप्रधान आहे, त्यांना तरुणांचे प्रश्न कळतील का? 60 वर्षाची व्यक्ती आहे, त्यांना तरुणांचे प्रश्न, तरुणांच्या अडचणी काय आहेत त्यांना कळतील का? तर तरुणांनी स्वतः आपण प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करून या सदनामध्ये जाऊन, म्हणजे ते विधानसभेचं सदन असेल किंवा महापालिकांचं सदन असेल, अशा ठिकाणी जाऊन भांडणं जास्त गरजेचं आहे. आपण फक्त मोबाईलमध्ये जर फक्त रील, पबजी या गोष्टींमध्ये जर अडकून राहिलो तर आपल्याला जे भारताला महासत्ता करायचं आहे किंवा भारताला आता आपला तरुणांचा देश म्हणून आपल्याला ओळखलं जातं. पण तरुण आता जो बेरोजगार आहे त्याला रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि तरुणांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने राजकारणात येऊन राजकारण बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं, एवढंच मी या ठिकाणी तरुणांना सांगेन. गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 77 नगरसेवक निवडून आले आणि एक निर्विवाद असं पाशवी बहुमत इथं प्रस्थापित केलं. त्यानंतरचा त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल आणि त्या 5 वर्षानंतर पुढे 3 वर्ष प्रशासकीय राजवट. याचं तुम्ही मूल्यमापन कशा पद्धतीने करता? भाजपने आता त्यांचा 100चा नारा आहे. ही खूप मोठी अतिशयोक्ती होईल. 100 पार एवढी हिंमत येते कुठून? म्हणजे सर्वसामान्य तुमच्यावरती तुमच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेले आहेत. तुमच्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींना भ्रष्टाचार असेल. आमचा पाणी प्रश्न, पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाणी प्रश्न जर कुणी तयार केला असेल तर त्याला जबाबदार फक्त भाजप आहे. म्हणजे 2017 साली ज्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजप आली आणि 2019 नंतर पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना दर 2 दिवसांनी पाणी यायला लागलं. म्हणजे ही देण ही भाजपचीच आहे. पाणी प्रश्न ही भाजपची देण आहे. त्यांना कुठेतरी टँकर लॉबी इथं त्यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोचायची आणि जो आंध्रा भामा जो बंदिस्त पाईपलाईनचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो आत्तापर्यंत प्रशासकांनी सोडवला नाही आणि भाजपने सोडवला नाही. भाजपने भ्रष्टाचाराचा कळस असा केला की बाबा त्यांचा स्थायी समितीचा अध्यक्षसुद्धा भ्रष्टाचार करताना सापडतोय, म्हणजे रंगेहात लाच घेताना सापडतोय. तर एक शहराचा स्थायी समितीचा अध्यक्ष जर लाच घेताना सापडत असेल तर बाकी इतर अधिकाऱ्यांकडून किंवा बाकी इतर त्यांचे जे काही नगरसेवक असतील, त्यांचे बाकी काही इतर कार्यकर्ते असतील, हे काय करत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. आणि प्रशासक कार्यकाळ जर पाहिला तर ह्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावरती कळस लावण्याचं काम या प्रशासक शेखर सिंह, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी केलं. शेखर सिंहांची म्हणजे आत्तापर्यंत एकही असा पिंपरी चिंचवड शहरात आयुक्त झाला नाही की ज्याचे सत्कार, त्याची बदली झाल्यानंतर त्याचे सत्कार इथल्या नागरिकांनी केले. म्हणजे खरंच एक शोकांतिका आहे या प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये. ते काय ज्यांनी सत्कार केले ते त्यांचे काहीतरी लाभार्थी असणार आहेत, तेव्हा त्यांचे ते सत्कार केले गेले. या शेखर सिंहांनी या पिंपरी चिंचवड महानगरपालिका अक्षरशः खड्ड्यात घालण्याचं काम केलं.
नदी सुधारच्या माध्यमातून मुळा नदी सुधार प्रकल्प असेल, पवना असेल, इंद्रायणी असेल, नदी सुधार मुळाच्या वेळेस आम्ही तिकडं 110 सामाजिक संघटनांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली. व हा प्रोजेक्ट करणं चुकीचं आहे, याच्यामध्ये भविष्यामध्ये मोठा धोका संभवतो. काही ठिकाणी प्रशासकांनी किंवा राज्य सरकारने पिंपळे-गुरवमधील 3 बांधकामांना ब्ल्यू लाईनमध्ये परमिशन दिली. मग त्याच्यातल्या एका बांधकामाला राज्य सरकारला त्यांनी इथल्या बांधकाम विभागाने अभिप्राय तिकडं मागवला आणि राज्य सरकारने सुद्धा त्याला ब्ल्यू लाईनमध्ये असताना सुद्धा त्याला परमिशन दिली गेली. म्हणजे तशी 21 प्रकरणं आहेत. त्याच्यातली 2 प्रकरणं आता पिंपळे-गुरवमधली अशी आहेत की जे बहुवट्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे आहेत. पण महानगरपालिकेचे अधिकारी प्रशासनाकडे टोलवतात आणि तिकडून कुठे 2 पैसे घेऊन 2 पैसे देऊन तिकडून परमिशन सांगतात आणि या अधिकाऱ्यांना फक्त हातवरती करायला. म्हणजे माझ्या कानावरती अशी तर चर्चा आहे की पिंपळे-गुरवमधलं एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये अतिरिक्त आयुक्त, मी डायरेक्ट प्रदीप जांभळेंचं नाव घेईल, त्यांनी 1 लाख रुपये प्रति फ्लॅटप्रमाणे त्यांना बहुवट्यासाठी त्यांच्याकडे अमाऊंट मागितली. हे काय पुरावे आहेत का तुम्ही जेव्हा आरोप करता तेव्हा? आरोप पुरावे हे सगळे आमच्याकडे आहेत. त्यांनी फक्त लाईव्ह डिबेटला आमच्या समोर बसावं, ते आम्ही त्यावेळेस भाजप समोरही मांडू आणि प्रशासकांसमोरही मांडू. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे हे TDR प्रकरणामध्ये सुद्धा अडकलेले आहेत. वाकडचे TDR प्रकरण जे गाजलं याच्यात पुढं काय झालं, म्हणजे राज्य सरकारनेही परत तसदी घेतली नाही की याच्यामध्ये काय झालं, दूध का दूध पाणी का पाणी आपण पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या समोर आपण मांडू. मग तेवढीही राज्य सरकारनेही तत्परता नाही दाखवली आणि पिंपरी चिंचवडमधल्या महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह त्यावेळेस होते, त्यांनीही ती नाही दाखवली. मग ती दाखवायला पाहिजे. TDR म्हणजे बाकीचे विरोधक म्हणतात TDR घोटाळा झाला, TDR घोटाळा झाला. हे कसा नाही झाला, ह्यांनी पत्रकार परिषदा घेऊन किंवा बाकीच्या काही कार्यक्रमांमधून TDR कसा नाही झाला हे महापालिका आयुक्तांनी सांगायला हवं होतं. घोटाळा नाही झाला, आम्ही कसा झाला हे आम्ही वेळोवेळी सांगत आलो, इथून पुढे सांगत राहू. त्याच्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी 262 प्रकरणं अशी आहेत जी 262 कोटींची आहेत. 1 कोटी पुढच्या जी काही निविदा काढली जाते त्याला सर्वस्वी अधिकार हे आयुक्तांचे असतात. पण अतिरिक्त आयुक्तांनी स्वतःच्या अधिकार कक्षेत घेण्यासाठी ती अमाऊंट म्हणजे 1 कोटीपेक्षा कमी केली. म्हणजे तशी 262 प्रकरणं आहेत आणि तुकडे करून तुकडे म्हणजे एका निविदेची 5 कोटीची निविदा असेल, 6 कोटीची निविदा असेल, ती तुकड्यामध्ये करून त्यांनी ती प्रकरणं स्वतःच्या अधिकारात घेतली आणि ती दिली. काही फाउंडेशन्स पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये काही फाउंडेशन्स बाबा CSRमध्ये आम्ही काही 5 शाळा चालवतो म्हणून आली, त्यांनी 30 वर्षाचा करार केला की CSRवरती आम्ही या शाळा चालू, आकांक्षा फाउंडेशन शाळा चालू. त्याच्यानंतर 2 वर्षात असं काय होतं की त्यांना CSR येणं बंद होतं. मग याच्या अगोदर त्या आकांक्षा फाउंडेशनला 3 महिन्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 कोटी 15 कोटी असे बाहेरच्या राज्यातून, इतर देशांमधून, पिंपरी चिंचवड शहरातून असेल, महाराष्ट्रातून इतर ठिकाणून त्यांना CSR फंड त्यावेळेस मिळत होता. आणि आता असं काय झालं की बाबा महानगरपालिकेला ह्यांना ह्या शाळा CSRमध्ये तो 30 वर्षाचा करार रद्द करून ह्यांना ठेकेदारी पद्धतीने चालवला देण्याची वेळ त्यांच्यावरती येते. असं काय झालं, मग 41 कोटी रुपये महानगरपालिका जर ठेकेदारांना किंवा या फाउंडेशनला शाळा चालवायला देणार असेल तर मग महानगरपालिकेचे अधिकारी अकार्यक्षम आहेत, येथील सरकार अकार्यक्षम आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. आता तुम्ही जी पद्धतीने मांडणी केली त्याच्यावरून तर असं भयानक चित्र दिसतंय 100%. पण तुम्हाला असं नाही वाटत की हे लोकांपुढे मांडण्यात विरोधी पक्ष म्हणून तुम्ही कमी पडलाय? नाही, आता आम्ही वेळोवेळी मांडतोय, पत्रकारांच्या माध्यमातून बोलतोय, पत्रकार परिषदा घेऊन बोलतोय, परंतु विरोधक याला कुठं दादच द्यायला तयार नाही आहे. म्हणजे राज्य सरकार ज्यावेळेस आम्ही रस्ते सफाईच्या कामासंदर्भात ईडीकडे तक्रार करतो, आता ईडी कुठं दिसते का? म्हणजे जेव्हा एखाद्या विरोधकाला आपल्या गळाला लावायचे किंवा त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचे त्यावेळेस कुठेतरी ईडीचा वापर केला जातो का? आम्ही 2 वर्षापूर्वी रस्ते सफाईच्या 220 कोटींच्या कामाची ईडीला तक्रार केली. म्हणजे ईडीला अजून वेळ नाही, 2 वर्षात अजूनही वेळ नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत येऊन या जे काही रस्ते सफाईच्या कामाची आम्ही जे म्हणतोय एकाच कामासाठी 2 वेळा 200 कोटीची निविदा काढली, तर त्याच्यामध्ये ईडीला चौकशी करायला वेळ नाही. ईडीने फक्त एक पत्र पाठवलं की बाबा तुम्ही त्याच्यात काही गुन्हे दाखल केले असतील तर आम्हाला कळवा. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठीच फक्त ईडीचा वापर 100% तसा वापर होतोय. विरोधक बऱ्याच गोष्टी बोलतायत पण ते माध्यमांमधून आपण दाखवलं जातं, बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. म्हणजे आता नदी सुधार प्रकल्प म्हणजे 110 संस्था तिथं येऊन आंदोलन करतायत. म्हणजे कमीत कमी हजारो नागरिक आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करतोय. म्हणजे आम्ही सगळे वेड आहेत का हो? पिंपरी चिंचवडमधला नागरिक वेड आहे का? आणि फक्त महानगरपालिकेचा प्रशासक आयुक्त तेवढाच एक छान आहे किंवा त्यांचे सल्लागारच फक्त छान आहेत? मग एवढे लोक जर विरोध करतायत तर त्याला काहीतरी कारण असेल.
मग ह्यांना ते ऐकायचं नाही, राज्य सरकारलाही ऐकायचं नाही. एवढ्या मोठ्या संख्येने त्यावेळेस विधानसभेचे उपाध्यक्ष येऊन आम्हाला तिथे सांगितले की बाबा हे प्रोजेक्ट पुढं रेटले जाणार नाही किंवा करणार नाही. पण अजूनसुद्धा काम चालू आहे. इंद्रायणीची आता सध्या निविदा काढली जाते. याच्यामध्ये TDR कुठं त्यांना तरी कुठं तिथल्या स्थानिक ज्यांच्या कोणाच्या जमिनी जात असतील किंवा ज्यांनी कोणी जमिनी तिथे घेऊन ठेवल्या असतील त्यांना TDR द्यायचा आहे म्हणून नदीस्वर प्रकल्प राबवायचा आहे का? आपण सिमेंटची जंगल नदीपात्रामध्ये तयार करतोय. भविष्यामध्ये ह्याचा खूप मोठा धोका पिंपरी चिंचवड वासियांना या नदीस्वर प्रकल्पातून भोगावं लागणार आहे. आणि याच्यातून नदी सुधार म्हटल्यानंतर आमच्यासमोर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक अशी संकल्पना येते की तिथलं पाणी स्वच्छ असेल, आम्ही त्याच्यामध्ये जाऊन पोहू शकतो. आत्ता जर आपण पाहिलं तर अक्षरशः हात जर टाकला तर हात आपला काळा होतो. मग याच्यावरती पहिलं कुठंतरी जे सांडपाणी जे आपण 32 MLD सांडपाणी रोजचं नदीपात्रात सोडतोय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 32 MLD सांडपाणी रोजचं नदीपात्रात सोडतोय, हे कुठंतरी थांबवणे. ज्या ठिकाणाहून सांडपाणी नदीपात्रात जाते त्या ठिकाणी STP तयार करावे, पंप हाऊस तयार करावेत आणि चांगलं ट्रीटेड करून पाणी तुम्ही त्याच्यावर सोडावं. पहिले याच्यावरती काम करावं आणि त्याच्यानंतर नदी सुधारणा प्रकल्प करावा. म्हणजे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी पिंपरी चिंचवडमधील सर्वच पर्यावरण प्रेमींना एक आश्वासन देतो, या येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आम आदमी पार्टीचा महापौर या महापालिकेत बसला तर हे तिन्ही नद्यांचे जे नदी सुधारणा प्रकल्प चालू आहेत ते तात्काळ थांबवू. आता राजकीय प्रश्नाकडे येऊयात थोडंसं. पिंपरी चिंचवडमध्ये आपमध्ये पूर्वी मारुती भापकर सक्रिय होते, चेतन बेंद्रे सक्रिय होते. मारुती भापकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, मतही त्यावेळेला त्यांना चांगली मिळाली होती. तर हे सगळे जे जुने कार्यकर्ते आहेत ते आपपासून दूर झालेले पाहायला मिळतात. पूर्ण नवे चेहरे सह आपला ही निवडणुकीला सामोरं जायचं आहे. तर हे कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे बघता? मी आता या ठिकाणी फक्त एवढंच सांगेल, नवा गडी नवं राज्य. आता मारुती भापकर साहेब मोठे, चेतन बेंद्रे साहेब ते माझ्या अगोदर शहराध्यक्ष म्हणून राहिलेत. मी त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्या त्या प्रकरणात जाणार नाही. पण एक चांगलं एक आम्हाला सर्वसामान्य तरुणांना जर कुठला पक्ष संधी देऊ शकतो की तरुणांना संधी देऊ शकतो तर फक्त तो आम आदमी पार्टी देऊ शकते. मग त्यांचं ते काही कम्युनिकेशन असेल किंवा त्यांच्या काही गोष्टी असतील तर मी त्याच्यात पडणार नाही. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, मी त्यांच्या गोष्टीत पडणार नाही. पण तरुणांना जर खरंच राजकारणामध्ये आपल्याला काही गोष्टी करून दाखवायच्या असतील तर आम आदमी पार्टीसारखा पक्षच सर्वसामान्यांना संधी देऊ शकतो. आता आम्ही जे 15 दिवसांपूर्वी 15 उमेदवारांची जी यादी आम्ही डिक्लेअर केली त्याच्यातला एकही व्यक्ती आमच्यातला म्हणजे लखपती म्हणताच येणार नाही, करोडपती. काही भाजपच्या आता आमच्यासमोर उमेदवार असताना भाजप म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, इतर सर्वच म्हणा, करोडोंची संपत्ती त्यांच्याकडे असणार आहे. म्हणजे धनशक्ती एवढी त्यांच्याकडे जबरदस्त असणार आहे की त्याचा अक्षरशः ते मोजूच शकत नाही. पण एवढी धनशक्ती घेऊन समोरचे इतर पक्ष आमच्या समोर लढताना असणार आहेत. आम्ही सुद्धा या सगळ्या धुराळ्या पुढे तुमचे उमेदवार टिकणार का? 100% टिकणार. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आम्ही या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही करून दाखवू. प्रत्येकच गोष्ट ही पैशाने विकत घेतली जाऊ शकत नाही. म्हणजे जनशक्ती आमचा जो दिल्ली मॉडेल असेल, पंजाब मॉडेल असेल, ते मॉडेल घेऊन आम्ही सर्वसामान्यांसमोर जाऊ. दिल्ली मॉडेल काय आहे, पंजाब मॉडेल काय आहे, तर दिल्लीमध्ये आम्ही सर्वांना शिक्षण तिथं मोफत दिलं, आरोग्य व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी चांगली दिली, महिलांना मोफत बस त्या ठिकाणी दिली. पंजाबमध्ये सुद्धा आम्ही सेम तसंच केलं. म्हणजे तिथे विकलेले प्रोजेक्ट जे विजेचे विकलेले प्रोजेक्टसुद्धा राज्य सरकारने परत विकत घेतले. निवडणुकीच्या राजकारणामध्ये जो जिता वही सिकंदर होत आहे. बरोबर. त्यामुळे उमेदवारी देताना देखील निवडून येण्याची क्षमता हा निकष ठेवून प्रमुख राजकीय पक्ष हे त्यांची उमेदवारी देत असतात. या पार्श्वभूमीवर या सगळ्या बलाढ्य उमेदवारांना तोंड देण्यासाठी तुम्ही उमेदवार निवडताना तुम्ही पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की तुम्ही सर्व 128 जागा लढवणार आहात. तर हे 128 जागी देण्यासाठी तुम्ही कुठल्या निकषांवर उमेदवार निवडणार आहात? आम्ही उमेदवार निवडताना त्याची एक गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, त्याच्याकडे भ्रष्टाचार, मी मगाशी म्हटलं की भ्रष्टाचारी त्याची वृत्ती नसावी, ती सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची जाण त्याची असावी. कमीत कमी पैशामध्ये सुद्धा निवडणूक लढली जाते. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा मी चिंचवड पोटनिवडणूक लढली, ठीक आहे. त्याच्यामध्ये आम्हाला मी ते अपक्ष म्हणून लढली, त्यावेळेस मी पक्षात नव्हतो, त्याच्यात आम्हाला अपयश आलं, ठीक आहे. पण कमीत कमी पैशामध्ये सुद्धा निवडणूक लढली जाऊ शकते आणि चांगल्या पद्धतीने आणि इफेक्टिव्हपणे निवडणूक लढली जाते. इतर पक्षांकडून पैशांचा हवा तेवढा भडीमार केला जाईल, पण आम्ही सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे प्रश्न आणि महानगरपालिकेत महापौर बसल्यानंतर
ज्या आमच्या दिल्लीत ज्या गोष्टी आम्ही केल्या त्याच गोष्टी या पिंपरी चिंचवड शहरात आम्ही राबवू. चांगलं शिक्षण आम्ही पिंपरी आता चिंचवड आलाचा शहरात विषय देऊ. तुम्ही सुरू केला आहे, तर माझा पुढचा प्रश्न त्यालाच अनुसरून आहे की पिंपरी चिंचवडसाठी आम आदमी पक्षाचं विजन काय असणार? या पिंपरी चिंचवड शहरात आम्ही ज्या दिल्लीत आम्ही गोष्टी करतोय त्याच्यात फक्त वीज ही राज्याच्या अधिकारात आहे, त्याच्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवड शहरात ती वीज मोफत देऊ शकत नाही. पण आम्ही घरांचा टॅक्स अर्धा करू शकतो. मुबलक प्रमाणात दररोज पाणी पुरवठा आम्ही करणार. पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना संपूर्ण शहरात महिलांना मोफत बस करणार. कचरामुक्त पिंपरी चिंचवड संदर्भात कचरामुक्त पिंपरी चिंचवड तो एक आमचा अजेंड्यामध्ये आहे. ट्रॅफिकमुक्त पिंपरी चिंचवडचा तो एक अजेंड्यामध्ये आहे. आणि आम्ही काही गोष्टी जाहीरनाम्यात म्हणजे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अजून आम्ही काही गोष्टी देऊ शकतो ते आम्ही येत्या काळामध्ये त्याही डिक्लेअर करू. सेम दिल्ली आणि पंजाब सर्वसामान्य केंद्रबिंदू ठेवून या महापालिकेच्या निवडणुकीत आम्हाला या मतदारांना किंवा या नागरिकांना पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांना चांगल्यात चांगलं शासन आणि भ्रष्टाचारमुक्त शासन या पिंपरी चिंचवड शहरात आमचा देण्याचा मानस आहे. पक्षाचे काही निवडणुकांचा अनुभव असलेले आता सगळे इथं नवीन कार्यकर्ते आहेत, फळी नवीन आहे, उमेदवार नवीन आहेत, अनुभवीचा कमतरता पडू नये यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून काही नेते वगैरे लक्ष घालणार आहेत का किंवा वेळ देणार आहेत का? स्वतः आमचे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल साहेब हे स्वतः या पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वतः लक्ष घालणार आहेत. ते स्वतः येथील पिंपरी चिंचवडमधील आणि पुणे शहरातील उमेदवारांसाठी स्वतः येऊन ते सभा देखील घेणार आहेत. बाकीचे इतर बरेचसे आमचे आतिशी मॅडम आहेत त्यासुद्धा स्वतः येऊन या ठिकाणी पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील उमेदवारांसाठी स्वतः सभा घेणार आहेत. केजरीवाल साहेब महिन्यातून 4 दिवस हे गोव्यात असतात. गोवा हे शेजारी राज्य, कारण की 2027ला तिथले इलेक्शन्स असल्यामुळे तिकडेही त्यांचा फोकस आहे. आणि गोव्यावरून महाराष्ट्र याच्यामध्ये सोपं आहे आणि त्यांचं तिथून पिंपरी चिंचवड शहरावरती पुणे शहरावरती खास करून लक्ष आहे. आणखीन या शेवटच्या टप्प्यामध्ये आम आदमी पक्ष हा महापौर आम आदमी पक्षाचा असेल असा दावा करताय तुम्ही, तर या शेवटच्या टप्प्यामध्ये टिकून राहण्यासाठी काही वेगळी व्यूहरचना काही करताय का तुम्ही? आत्ता आमचं बाकी जे 15 उमेदवार डिक्लेअर केले त्यांचा एक राऊंड पूर्ण तयार झाला. आम्ही कोणासोबतही पिंपरी चिंचवड शहरामध्ये युती करत नाही. आम्ही स्वतंत्र या पिंपरी चिंचवड शहरात लढतो आहे. जे 15 उमेदवार डिक्लेअर केले त्यांचा एक राऊंड म्हणजे प्रत्येक मतदाराला ते भेटलेले आहेत. याच्यात वेगळी रणनीती अजेंडा बाकी इतर पक्ष जसं करतात तशाच पद्धतीने आम्ही प्रचाराला सुद्धा सामोरं जातो. म्हणजे आमच्याकडं धनशक्ती नसल्यामुळं कमीत कमी साधनांसोबत या महापालिकेत म्हणजे नागरिकांसमोर आम्ही जातो आहे. आणि दिल्ली आणि पंजाबचं जे आमचा जो करिश्मा आहे किंवा जे मॉडेल आहे ते मॉडेलच घेऊन आम्ही या पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या समोर आम्ही जाणार आहे. म्हणजे वेगळी रणनीती वेगळी अशी काही नसणार आहे रणनीती. तर तुम्ही म्हणताय महापौर आपचा व्हायला होणार म्हणजे किमान तुम्हाला 64 जागा निवडून आणाव्या लागतील, म्हणजे 65 जागा. 65 जागा बरोबर. तर खरोखर एवढे उमेदवार निवडून येण्याची क्षमता असणारे तुम्ही देऊ शकता? 100% देऊ शकतो. ही ज्यावेळेस जनशक्ती ही निवडणूक जर हातात घेतली जनशक्तीने आणि 100% जनशक्तीच्या बळावरती आम्ही या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर बसवण्याचा दावा करतो आहे. तर हे होते रविराज काळे, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष. त्यांनी दावा केला आहे की आगामी निवडणुकीनंतर आपचा महापौर झालेला असेल. अत्यंत तरुण अशी नेतृत्वाची फळी त्यांच्याकडे आहे आणि या तरुणाईच्या उत्साहामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. आता ती प्रत्यक्षात येते की नाही हे लवकरच निवडणूक निकाल लागतील तेव्हा कळणारच आहे. तोपर्यंत आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल रविराजशी खूप खूप धन्यवाद.